रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे 71वे वार्षिक महाअधिवेशन रत्नागिरीमध्ये 12 ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान नुकतेच पार पडले। या 3 दिवसीय अधिवेशनामध्ये मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या हजारो प्रतिनिधींनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला। यावेळी कॉम्रेड वेणू पी नायर, कॉम्रेड शिवगोपाल मिश्रा आणि कॉम्रेड जे.आर. भोसले यांच्यासह मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या महाअधिवेशनामध्ये उपस्थित होते। या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली। यामध्ये 8वा वेतन आयोग लागू करणं, रिक्त पदांची भरती करणं, रेल्वेच्या कामाचे आउटसोर्सिंग थांबवणं आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणं या प्रमुख मागण्यांवर युनियनने ठाम भूमिका घेतली। युवा आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाचा नारा देत एकजूट आणि संघटित शक्ती वाढविण्याच्या आव्हानासह हे अधिवेशन संपन्न झालं। आगामी काळात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कठोर लढा देण्याचा संकल्प या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।